भाऊकीनं सकाळपर्यंत पंढरपूर गाजवलेलं. आता आम्ही दुपारच्या 2-2:30 वाजता मस्तपैकी जेजुरीमध्ये पोहोचलेलो होतो बघा. आमच्या भाऊकीचा ना पिकनिकचा हा म्हणजे आपल्या सहलीचा आता हा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसात तुळजापूर अक्कलकोट मस्तपैकी दर्शन झालेलं होतं. दुसऱ्या दिवसात पंढरपूर केलेलं. आता तुळजापूरला आलेलो, सॉरी जेजुरीला आलेलो. इथनं आम्हाला मिनी बालाजी पण करायचं होतं आणि एकमुखी दत्तगुरू पण करायचे होते. आता जेजुरीला भर दुपारचं पोहोचलेलं होतं. उन्हातानाचं त्या सिड्या चढायच्या होत्या, सोबत पोरं होती. आता आमचं दर्शन असलं आज एवढं मरणाचं गरम, आणि काल आम्ही तुळजापूरमध्ये होतो तेव्हा तिथं पाऊस पडलेला होता. आणि अगोदरच 1 महिना अगोदर ट्रिपची प्लॅनिंग होती, त्यामुळे नवऱ्यांना अगोदरच सांगितलेलं होतं सगळ्यांनी बायकांना उचलून 5 पायऱ्या तरी चढलं पाहिजे. त्यानुसार सगळे तयारीत होते. लेफ्टी हाताने कसं काय करणार हे सगळे लेफ्ट आमच्या गँगमध्ये नवरे पण हट्टेकट्टे आणि बायका पण हट्ट्याकट्ट्या झालेल्या. बाबा नाकी नऊ आलं असं मला तर उचललेलं तेव्हा असं वाटलं की कारभारी उलट्या पावलं मागं पडणं म्हणजे बरं पण नाही बाबा. कारभारीने उचलून दाखवलं. सगळ्याच नवऱ्यांनी 5 पावलं होईना पण उचलून दाखवलेलं होतं. आता माझाच व्हिडिओ घावणं झालाय. हा दुसराच व्हिडिओ कुठला तरी घावला. जेवढ्यांचे घावले तेवढ्यांचे व्हिडिओ टाकले बघा आपले व्हिडिओमध्ये. आता आम्ही सगळ्या अख्ख्या ग्रुपच्या लेडीज लोकीने तसा ऑरेंज कलर घालायचा ठरलेला होता, पण मिक्स मॅच कलर झाला. पण फोटो पण एवढे भारी खतरनाक आले ना सगळ्यांचे. पहाटे 4ला आम्ही उठलेलो होतो. 6 वाजल्यापासून आम्ही पंढरपूर पूर्ण फिरत होतो. 11 वाजता पंढरपूरचं दर्शन झालं आणि काहीतरी 12च्या दरम्यान आम्ही निघालेलो होतो जेजुरी यायला. 2-2.5 तासात आम्ही पोचलेलो होतो जेजुरीमध्ये. पण ऊन जाम होतं, काय पण म्हणा. डोंगरावर जसं चढत होतं ना तसं पाय पण भाजत होतं आणि ऊन पण जाम होतं. पण सगळ्यांसोबत मजाक मस्करी करत चालेल, त्यामुळे एवढं काय वाटलं नाही. शेवटी हपापत पाक बोलतात ना आमची दमछाट निघालेली होती. पाणी पेत कसं तरी आम्ही जेजुरीच्या गडावर पोहोचलोच बाबा. ते माणसं 1 लाख पायऱ्या कसे काय चढून पुढं जातात काय माहिती. आमच्या हितपर्यंतच भागलेली. आता सीझन नाही तरी पण एवढी गर्दी आहे. मे महिन्यात आणि सुट्टींच्या दिवशी किती गर्दी होईल बघा. आम्हाला वाटलं की बाबा चल घावल, नाही एवढं गर्दी घावायचं, पण कुठं मागच्या बाजूला एवढी लांब गर्दी झालेली ना. आणि अजून एक गोष्ट म्हणतात ते खरं आहे बरं का, सोन्याची जेजुरी. सगळीकडं असं सोन्यासारखं उन्हामध्ये ना असं चमचम चमकत होतं अख्खं मंदिर. माणसं लय भारी वाटत होतं एकदम. गेलो आणि पटापट आहे ना लाईनीत उभा राहिलो. चला नाही म्हटलं तरी आम्ही काहीतरी 1 तास तरी लाईनीत होतं. अशी जरा वाकडे तिकडे फिरून आणि सगळ्याच मंदिरांची काम चालू आहे बरं का. इथं हे कुठं आम्ही गेलेलो का नाही, अक्कलकोटमध्ये पण काम चालू आहे आणि इथं पण. अंगात आलेलं म्हणून बायका पुढं जात होते आणि मागची माणसं ओरडत होती. आता काय बोलायचं, काय खरं काय खोटं ते देवालाच माहीत. आम्ही आपला हळूहळू आमची रांग पुढं सरकत होती. आणि ना लग्नाचा सीझन असल्यामुळं जिकडं तिकडं नवीन जोडपेच बघायला भेटत होते, एकदम सोन्यामध्ये न्हालेली. आणि नवीन जोडप्यांना बघायला लय भारीच मज्जा येते बघा. आता ना नाही म्हणता एवढं कडक ऊन होतं आणि आता आबाळ आलेलं. आता आम्हाला वाटलं की आम्ही भिजतोय का काय आता डोंगरावरती. आणि आम्हाला ना हळूतनं खिडकीतनं ह्याचं खंडोबाचं दर्शन सुद्धा झालं. ते नाही कसं लाईनीमध्ये एक बाजूलाच खिडकी आहे, त्या खिडकीतनं दर्शन झालं. आणि शेवटी 1 तासाची वाट बघून आहे ना आम्ही मंदिरामध्ये एंट्री केली. जिकडं एकदम नुसतं असा जय जयकार चाललेला होता. ते बघा तुम्हाला इथूनच दर्शन दाखवते. काय पण म्हणा, ह्यावेळेची आमची जी भाऊकीची सहल होती ना, आमचे दर्शन 1 नंबर झाले. आम्हाला हे खंडोबाचं दर्शन पण मस्त एकदम तर मस्त खून बघत आम्ही बसलो. 1-2 मिनटं नंतरच बाहेर आलो. दर्शन लय भारी झालं. आम्ही खंडोबाचं दर्शन झालं, तिथनं बाहेर आलो आणि पटकन आम्ही जास्त व्हिडिओ नाही काढला आणि जास्त टाईमपास पण नाही केला. अन्नछत्रीमध्ये जेवण जेवलं आणि तिथनं अगदी काहीतरी 15-20 मिनिटाच्या अंतरावर असलेलं पुण्यामध्ये 1 तासाच्या आतमध्येच एकमुखी दत्तगुरूचं आम्ही दर्शन घेतलं.
काय एवढं सुंदर मंदिर आहे ना, एकमुखी दत्तगुरूचं. मूर्ती पण एवढी प्रसन्न आहे ना. आणि कधी तुम्ही जेजुरीला गेला ना, अहो जास्तीत जास्त अर्धा तासच लागलो. मी सांगते म्हणून एकदा तरी जाऊनच या. आणि असं खिडकीतून जसं ह्याला आहे ना गांगणापूरला कसं खिडकीतून दत्तगुरूंचं दर्शन होतं, तसंच एक नाही इथं पण खिडकीतून आहे ना दत्तगुरूंचं दर्शन होतं. एवढी सुंदर मूर्ती आणि मंदिर तुम्हाला एकदम मन शांत होईल. जे इथं एक हे इतिहास ठेवलेला आहे की दत्तगुरूंचा जन्म कसा झाला किंवा तिथले एक गुरु आहे त्या गुरूंचे कसं झालं, म्हणजे सर्व काही तिथे एवढी छान माहिती दिलेली आहे ना. त्या मंदिरामध्ये आम्ही अर्धा तास तरी घालवला आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे प्रवासाला निघालो, कारण का आम्हाला जायचं होतं जे तिरुपती बालाजीचं मिनी बालाजी आहे ना पुण्यामध्ये, तिथं जायचं होतं. ते पण इथून काहीतरी अर्धा पाऊण तास अंतरावर होतं. एकमुखी दत्तगुरूच्या बाहेर आहे ना शंकर आणि पार्वतीचं एवढं छान मंदिर होतं ना, म्हणजे असलं मंदिर मी कधीच बघितलं नाही. पटापट सगळेजण गाडीमध्ये येऊन बसले. सांची पाराचं टायमिंग झालेलं होतं आणि मिनी बालाजी आहे ना रात्री 8 नंतर त्याचं दर्शन बंद होतं, म्हणून आम्ही सगळेजण घाई करत होतो. एक बॅग एवढी कमी अशी ठेवली. सूर्य मावळताना ना आम्ही मिनी बालाजीला आम्ही पोहोचलेलो होतो आणि ते असं ना थोडंसं डोंगराळ भागामध्ये आहे आणि एवढं छान होतं ना. तिथं मेला पण चालू झालेला होता वाटतं. मिनी बालाजीचं म्हणजे आतमध्ये चालतच तुम्हाला 10 मिनटं चालत जावं लागेल आणि तेव्हा कुठं मेन मंदिर चालू होईल. जसं कर्नाटक साईडला साऊथ इंडियन साईडला कसे मंदिराचे शिखर असतात तसंच काहीतरी हे मंदिर बघायला भेटेल असं वाटतं. तुम्ही तिरुपती मी अजून तर बघितलेलं नाही आहे, काय माहीत तिरुपती बालाजी मला कधी दर्शनाला बोलवतील, पण मी प्रति बालाजी नक्कीच बघितलं म्हणून. चौकटीतनंच एवढं मोठी पण आहे सुंदर पण आहे. मूर्तीचं दर्शन होतं ना तुमचे डोळे पाणवल्याशिवाय राहणारच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे ना महालक्ष्मी आईची सुद्धा मूर्ती एवढी बोलतात ना दागिन्यांनी भरलेली मडलेली एवढी सुंदर मूर्ती आहे ना, त्याचं पण दर्शन ना जबरदस्त झालं. एक महिनापूर्वी झालेल्या आमचं प्लॅनिंगचं ना फुल पैसा वसूल झालेला आम्हाला वाटत होतं, कारण का आजचं आमचं हे शेवटचं दर्शन होतं आणि शेवटी आम्हाला मावळणारे सूर्य महाराज पण बघायला वाटले. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही रात्रीचं निघालो. 32,000ला गाडी ठरवलेली होती आणि प्रत्येकाला 2-2 हजार आमच्या वाटणीला आलेले होते आणि पूर्ण ते 2,000 आमचे वसूल झालेले होते. खाणं पिणं हे आमचं अन्नछत्रीत झालेलं होतं. पंढरपूरमध्ये आम्ही मठामध्ये थांबलेलो होतो. रात्रभर भजन कीर्तन आम्ही ऐकलेलं होतं. म्हणजे एवढं सुंदर दर्शन, प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा अनुभव आलेला होता. आणि ट्रिप म्हणजे काय मज्जा सोडा ना. फॅमिली आणि भाऊकीसोबत ट्रिपला जायचं, ते दर्शन बरोबर आमचा एन्जॉयमेंटसुद्धा होता. रील वगैरे तर आम्ही कितीतरी बनवल्या. ही शेवटची आमच्या सहलीची शेवटची रील होती. ह्या गाडीचे ड्रायव्हर दादा तर आम्हाला एवढे छान भेटलेले ना, आम्हाला रील पण काढायला मदत करत होते आणि देवदर्शन पण आमचं एवढं छान व्यवस्थित करून दिलेलं होतं. रात्री 11:30 वाजता आम्ही मनोरमाला गेला, म्हणजे ठाण्याला आम्ही परत पोचलेलो होतो. आमचा एरिया तसा हळूहळू सुमसान होत चाललेला होता. थकलेले होते सगळेजण, पण सगळ्यांच्या मनात बोलतात ना चेहऱ्यावरती अशी प्रसन्नता वाटत होती. आमचं जास्त खर्च पण नाही झाला आणि एवढे छान देवदर्शन पण आमचे झाले. मी तर पंढरपूरला पहिल्यांदाच गेलेली होती. तिरुपती बालाजी पण पहिल्यांदाच गेलेला होता. म्हणजे ज्या पण इच्छा होत्या ना त्या सगळ्या काही माझ्या पूर्ण झालेल्या होत्या आज.